लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या 10च्या 10 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे। शेती पिकांचं आपण पाहू शकतो। रेणापूर तालुक्यातल्या गरसोळी गावच्या भागामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर ही भाजीपाल्याची शेती आहे, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र जे आहे ते अवकाळी पावसामुळे आपल्याला पाहायला मिळतं आहे। ही भोपळ्याची शेती आहे, या शेतकऱ्याने केलेली ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। अर्धा एकर शेती आहे आणि त्या शेतीवर या शेतकऱ्याचा उपजीविका जी आहे ती होती आणि पूर्णपणे ही भाजीपाल्याची शेती किंवा ही भोपळ्याची शेती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या पदरात आता 4 पैसे पडतील अशा प्रकारची स्थिती नाही आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान जे आहे ते झालेलं आहे। ज्वारी असेल, हरभरा असेल, या सगळ्या शेती पिकांचं झालेलं आहे। पालेभाज्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे। त्याचबरोबर आंबा फळबागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। ज्या शेतकऱ्याचं हे भोपळा पीक आहे, ज्याचं पालेभाज्याची शेती ते करत होते, त्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मला सांगा, किती एकर शेती आहे तुम्हाला आणि कसं आता अवकाळी पावसाचा फटका बसला? 20 गुंठे शेती आहे, त्याच्यात भाजीपाला आहे आणि ते थोडं करून खात होतो। मला काही ह्याच्यावर पोट होतं माझं, सगळी नुकसान झालेली माझी। हां, काय किती लागवडला खर्च आलता, आता काय पैसे मिळतील असं अपेक्षा होतं? ह्याच्यावर लागवडीला खर्च होत 50,000 रुपये माझा। त्याच्यामध्ये लेकरं बाळा करून खात होतो मी, पण मला काही आता राहिलं नाही शिल्लक। अर्धा चक्कर शेत आहे, अर्धा एकर आहे। काय करावं, लेकरं माझ्या याच्यावरच मदार होतं, याच्यामधून गेलं समजा। आता काय करावं, मनमजुरी होईना, आम्ही म्हातारे हो, काय करून खावं आता? म्हणजे पूर्ण वेळ भाजीपालाच करता तुम्ही? भोपळा त्या अगोदर मेथी लावलेली होती? मेथी आहे, मध्ये भोपळा होतं, समजच गेलं आता काय करावं, लेकरा बाळाला काय घालावं आता? अल्पभूधारक शेतकऱ्याची ही स्थिती आहे। भाजीपाल्याची शेती अर्धा एकरमध्ये हे करत होते आणि पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यातल्या प्रामुख्यानं जर आपण लक्षात घेतलं तर फळबागा आणि पालेभाज्यांच्या शेतीला जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। या भागातले नागरिक आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुमच्या कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे तुमच्या गावच्या परिसरामध्ये नुकसान झालं? गरसोळी, पळसी, खानापूर, लखमापूर, मोरवड आणि वाला दत्तापूर या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज पालाभाजी असेल, भोपळा असेल किंवा वांगा, आमच्या इथं ज्वारी, वांगे आणि भोपळा भाजीपाला जास्तीत जास्त संख्येनं लावलेला आहे, तर पूर्ण नुकसान झालेले आहे। वांग्याला एक ही राहिलं नाही, आंब्याचे पूर्ण आंबरही खाक झालेली आहे। अशा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या भागात। मोठं नुकसान झालेलं आहे। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी जी काही मदत आहे ती करावी, अशा प्रकारची मागणी देखील शेतकरी करत आहेत। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।